हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं. सर, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर असं म्हटलं होतं की राज ठाकरेंचा मनसे हा आमच्यासाठी पर्याय असू शकतो. मग आता यांच्या राज ठाकरेंच्या या विधानानं हा पर्याय भाजपचा नष्ट झालाय का? सुधीरजी, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय आमचा? हो, पोचतोय. हा, मी तुम्हाला प्रश्न पुन्हा एकदा विचारते. सांगा. ही जी साथ घातली राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना, याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, शेवटी माननीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत उद्धवजी असेल किंवा राजसाहेब असतील हे तयार झालेले आहे. राज ठाकरे साहेबांसोबत मी प्रदेशाचा अध्यक्ष असताना नाशिकच्या संदर्भामध्ये अनेक बैठका केल्या. राजसाहेब तसे मोठ्या मनाचे आहे. त्यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी मी प्रतिसाद देऊ शकतो. आता प्रश्न इतकाच आहे की राजसाहेब मोठ्या मनाचे आहे. उद्धव साहेबांनी त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे उद्धव साहेबांना ठरवायचं. आता प्रश्न राहिला भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टी हे एका विचारावर चालणारा पक्ष आहे. जो आएगा साथ में उसके साथ में आगे बढ़ेंगे, जो नहीं रहेगा उसके बाद भी जनता का साथ लेकर आगे बढ़ेंगे, ही आमची भावना आहे. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही की दोन भावांनी आमच्या मनात सत्तेचा मोह आहे म्हणून त्यांनी एकत्र येऊ नये असं संकुचित विचार भाजपनी कशाला ठेवायचा. धन्यवाद सुधीरजी, आपण एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल.